खळा कडब्यात खळा कडब्यात शाबास खळा कडब्यात नमस्ते आता गेले जवळजवळ 8 दिवस झाले येऊन मगाशी दिसला मला तिथंच वर येते तिथंच खाली जातोय ते धामण आहे का काय आम्हाला काय ओळखायला ती बिळ आहे त्याच्या पुढच्या हा काढू का तिचा काढते तिला बेडके देते बेड कधी काढस हा खराब झाले रे ते तुझा दोष नाही मोकळं कर ते आता काढ दे वड सगळं शेजारी वडती बाधच झालंय त्यात सापच राहणार वड वड माग नाही साप गेल्या वर्षी गंजी घातलेली आहे त्यामुळं ते हा त्यामुळं खात झालंय त्याचं साप राहणार काढूया आपण साप भैया काळजी करून वरलं जे काढू काल तरी एकाने पेटवली गंज काटावर साप घावला असा पेटवल्यावर धुरच काढला त्यानं काय करतोय वैतागल्यावर ही जागा सापांनाच बसायची अण्णा मंडळी सगळी त्याला भीती राहत्या आला पाहिजे की ट्रेनिंगला तू मोरून ह्याला घेऊन जाऊ आम्ही साफ धरतोय तू धरायला गेला ना तू तिकडे कोण आहे महाराज तिकडे जाऊन पहिली खूप कुठं होल आहे तिथलं काढलं पाहिजे पुन्हा गंजा इथंच रचणार असते आवड म्हणूनच तुझं कारभार चाललाय चाललंय हो दादा ओके धन्यवाद तरी बरं गिळलं आता सोडू नका वाटतं बा ती मळ शेळवर सोडल्याला तर सोडू नका शूटिंग घ्या किती दिवस इथं हा नाग राहिला वर्ष झाला दिवस नाही आता ते वाटतं भारी इकडे आहे मित्रांनो अशा अडखळ निर्माण करणं चुकीचं काय होतं नाग आहे हे लक्षात आलं नव्हतं झालं इथं राहिलं आणि इथं जरी त्याने पिल्ली घातली असते अंडी ती काढू लागले भैया उखुरला करंटचा गाडी आहे किती पोकळ केलाय सा बघा
एवढ्या पोकळीत नाग असला मोठा बसलाय विषारी आणि 2-2 वर्ष वैरण रचली की तिथं साप होतेच. किती पोकळ नाही ती सोडत नाही पोरगी. काढला का भैया पुढलं त्या पोरगीन धरला भ्या वाटायला काय झालं. साहेबांनी नाही म्हणला आता गेला तर आलं तर साहेब काय म्हणलं तर नाही डोक्यावर येऊन सांगेल. मी म्हटलं नाही ते फोनच करायला लागतो. बघितलंय तर आपण फोन करायला लागतो. ती येते म्हटलं चौकड उचला किती दिवस बिचारा निवांत राहिला आता खाऊन पिऊन. निवांत आहो काय कुठं चालला घेऊ. खाली सोडू नको श्रद्धा. खाली सोड नका मॅडम. हा अरे धरा साप दोघ. अरे पाय नाग बेडगा लागेल जपून. दंडोबाला सोडताय हा दंडोबावर सगळे भैया फिरायला जायला म्हणजे अवघड जाईल. खाली आहे रे ती पोकळा चालले तिकडे चालले कुठं चाललंय. इथं पोकळा व्हायला टाकीच्या खाली कोणतर एक काम करायचं तुम्ही तिकडे बांधल्या वाटतं ती पायपा काढ की मी पाईपच जाऊ दे त्याला. तिकडे वर उचलायची ती मग ती हा तिथंच आहे. हे तिथंच आहे. थांबा थांबा. श्रद्धा इकडं धर तिकड सोडा आणि इकडं काढत. नाही सोडून देऊन चालला नाही. श्रद्धा हा हा केला बघ बघ. हा खाली चालले. त्यात जरी गेला तर वर्षभर लागेल आपल्याला सगळी काढायला. नाही नाही धरा आणि मग सोडा. गेला थांबा धरा. ताकद लागते ओढून काढायला. हो ती पाय गोष्ट अडकचे स्टेट हिकंड सावकाश एकदम शांततेचं सहकार्य करा. 5-6 फूट आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायला पाहिजे. शांत पोरगी बघा साप कसं धरते. नाग आहे विषार. त्याला हे आणा की भैया ताई त्याला भरणी आणा. भरणी डाळीची तेवढ्या भरणीत नाही भैया बसणार रे. आलं नाही ते होऊन जाते ते बघ कसं वाढ करायला. अगं 15 का महिना झालं बघते की खाली जाते वरी सकाळ असतंय की नर्मदा असतोय ते काय सांगता येणार नाही. तो महादाच दिसतोय. त्यांचा पुन्हा मॅटिंग चालू होतोय. तुम्ही डायरेक्ट न सोडताय काय काय औषध काय इंजेक्शन वगैरे कशाला इंजेक्शन ते रे ती दे भैया ते तिच्याकडे. तुम्ही सगळ्यात जरी काढायला गेला असता तर तुम्हाला बाईट झाली असती बरं का त्याच्यावर. काय करायचं थोडंच काढायला लागला. थोडं काय झालं. हा वजन किती असतं उभा पाहिजे काय. आता कसं करायचं तोंड घालू नाही त्यात. कशी करते बघा ना. चावा लाका त्याला चिडल्यामुळं
दात अडकला त्याचा दात अडकलाय विषाचा. भरणीत नको. आता उघडला माझा. आणि मित्रांनो म्हणजे निरोप. साप दिसायला चिडला किती की? असा म्हणजे शांत असा दिसतोय, हम्म. परंतु त्याच्या तोंडापर्यंत भरणी नेल्यापर्यंत लगेच तो त्या भरणीला चावला. म्हणजे कोणता असा फन्ना काढतो तोच असा चिडका तो चावणार असं काही नसतं. नसतं. सापांचे स्वभाव वेगवेगळे वेगळे असतात असतात. माणसात. हा फन्ना पण नाही काढत, हा मोठाच मोठा नाग आहे तरी पण त्याच्या म्हणजे भरणी जवळ नेली त्याच्यामुळे त्याला धोका वाटला, तो भरणीला बाईट केली त्यानं. हे नाही म्हणजे साप हे निद्रावस्थेत 4 महिने जात असल्यामुळे हा विषारी नाग येतोय मित्रांनो. साप असा उभा राहतोय शेपटावर. शेपटावर कसा उभा राहतोय दादा? नाही शेपटावर उभा राहतो. रागीट आहे साप. वजन किती असले होतं? नसून दिल धामणी काही करत नाही. मळ्यात आहे आपली. ती काय करत नाही. आता इथनं घर बांधा. गजानन सर मी परशाला आलेलो मागे एवढं स्पीड होती त्याला. चहा घेता ना सर? होय. हा, ते फुटफाट दिसावं. दाबा नाही का पिण्या बघ बरं जरा. हा नागजातीचा साप आहे आणि तो मानवी वस्ती घर आहे इथं एक. आणि त्यांनी म्हणजे तिथं वैरण ठेवली होती 2-3 वर्ष आणि ती कुजलेली, त्याच्या खाली पोकळ जागा भरपूर झालेला. ती वैरण म्हणजे सगळी काढल्यानंतर तो खाली एका ठिकाणी जाऊन बसलेला आणि तो इतका मोठा म्हणजे विषारी नाग साप आहे. आणि असा साप म्हणजे जरी चुकून चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं, अँटीव्हेनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला म्हणजे काय होत नाही. आणि धामण म्हणजे बिनविषारी साप चावले तर काय टीटीचं इंजेक्शन घेतल्यानंतर काय होत नाही, परंतु विषारी साप चावले तर अँटीव्हेनम नावाची लसच घ्यायची. आणि यांचं काय नाव आहे तुमचं घर मालकाचं? अशोक निकम आगळगाव यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी हा एवढा मोठा विषारी नाग साप वाचवला. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि साप वाचवा निसर्ग वाचवा.